राज्यातील महायुतीच्या भारतीय जनता पार्टीची आज पहिली यादी जाहीर झाली। त्यामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकरशेठ जगताप यांचे उमेदवार जाहीर झालेले। आपल्या समवेत विधान परिषदेच्या आमदार उमाताई कापरेताई, पहिलीच यादी जाहीर झाली। चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकरशेठ जगताप यांचं नाव घोषित झालंय, कसं पाहता याकडे? निश्चितच आम्हाला कल्पना होती की शंकर भाऊंचं नाव जाहीर होईल। सर्वांची इच्छा होती, कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि मुळातच आमदार अश्विनीताई जगताप यांची सुद्धा इच्छा होती की शंकर भाऊंना तिकीट मिळावी। त्यांनी स्वतः देवेंद्रजींशी आणि म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि बावनकुळेजी यांना भेटून शंकर भाऊंना उमेदवारी द्यावी म्हणून त्यांनी मागणी केली होती आणि निश्चितच आज विजय हा निश्चित आहे। पुन्हा एकदा आमचे शंकर भाऊ जगताप म्हणजे जगताप कुटुंबातले आमदार हे पुन्हा निवडून येतील हा विश्वास आज मी व्यक्त करते। या मतदारसंघातून अनेक जण इच्छुक होते, याच्यातूनही शंकर जगताप यांच्याच नावाला पसंती देण्यात आली। जे इच्छुक होते, जे नाराज झाले असतील, त्यांचा बंड कशा पद्धतीने शमवणार? बऱ्याच जणांनी तुम्ही बंड म्हणता पण बऱ्याच जणांनी शंकर भाऊंना पाठिंबा दिलाय। जोपर्यंत उमेदवारी होत नाही तोपर्यंत मागणं हा त्यांचा प्रत्येकाचा हक्क असतो आणि तो त्यांनी मागितलं। परंतु ज्या वेळेला एक पत्र हे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यात आलं, त्यात सर्वांचा सहभाग हा पाठिंबा आहे। काही जण असतील नाराज, त्यांची नाराजगी दूर केली जाईल। राज्यातील पहिली यादी भारतीय जनता पार्टीची समोर आलेली आहे, कसं पाहते एकंदरीत राज्यातलं काय वातावरण आहे, काय वाटतं विजयाचा विश्वास? निश्चितच महायुतीचं सरकार हे येणार राज्यामध्ये, कारण ज्या पद्धतीने आता सध्या काम झालेलं आहे त्या माध्यमातून जर पाहिलं तर महाराष्ट्राची पहिली यादी आणि मोठी यादी जाहीर झाली आणि ही महायुतीचं जे सरकार आहे ते सरकार पुनश्च येईल असा विश्वास आम्हाला। आपल्या समेत नामदेव ढाके आहेत। 2009, 2014, 2019 सातत्याने तुम्ही भाऊंसाठी प्रचारात सक्रिय राहिलेला आहात, अनेक वेळा तुम्ही प्रचारात होता। आज भाऊंविना या ठिकाणी तुम्ही शंकरशेठ सोबत आलात, मागच्या वहिनीच्या प्रचारातही तुम्ही होता, कशा पद्धतीने तुमच्या आजच्या भावना आहेत? खरं म्हणजे भाऊंच्या या ठिकाणी आम्ही नतमस्तक झालो आणि भाऊंनी आम्हाला निष्ठा म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी दाखवली आणि या कुटुंबाची निष्ठा ही भारतीय जनता पार्टी बरोबर आहे। उरला प्रश्न या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे सगळे कार्यकर्ते शंकर भाऊ जगताप यांना 2 लाखापेक्षा जास्त मताधिक्य या ठिकाणी देऊ असा सगळ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आत्मविश्वास आहे आणि त्या पद्धतीने कामालाही सगळे कार्यकर्ते लागलेले आहेत। लक्ष्मण भाऊंच्या अनुपस्थितीमध्ये ज्या आमदार राहिलेले आहेत अश्विनीताई जगताप ह्याही सक्रियपणे उतरतील, कार्यकर्त्यांना तुम्ही उतराल, काय वाटतं यावेळेला तुम्हाला सहानुभूतीची लाट असेल की विकासाच्या जोरावरती तुम्ही निवडून? नाही, आम्ही मुळातच लक्ष्मण भाऊ जगताप आणि विकास हे सूत्र या पिंपरी चिंचवड शहरात आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुती विकासाच्या कामांवरती, लोकांच्या कामांवरती निवडणूक लढते आणि मला वाटतं चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही सर्व विकासावरती आणि जे महायुतीच्या सरकारने केलेल्या कामावरती आम्ही ही निवडणूक लढणार आहे। अर्थात भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांचा संच असलेली पार्टी आहे आणि कार्यकर्त्यांचा संच आणि आमच्या विद्यमान आमदार अश्विनीताई जगताप यांनी जो पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांची जी त्या ठिकाणी त्यांनी स्वतःची उमेदवारी आपल्या दिरांना दिलेली, त्याबद्दलचा मेसेजही समाजामध्ये आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये गेलेले, त्यामुळे अजून प्रेरणा घेऊन कार्यकर्ते कामाला लागतात। नाराज गटाला एकत्र करण्याची जबाबदारी तुमच्याकडे असणार आहे, कशा पद्धतीने? मगाशीच ताईंनी सांगितलं बघा, लोकसभेला आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीला तिकीट मिळावं म्हणून महायुतीच्या मध्ये घटक पक्ष म्हणून आम्ही लोकसभा मागत होतो। ज्या दिवशी महायुतीचे लोकसभेचे उमेदवार डिक्लेअर झाले त्या दिवसापासून आम्ही सगळे कामाला लागलं, तसंच भारतीय जनता पार्टीचं होणार आहे। जगताप कुटुंबीय आणि चिंचवड विधानसभा ठरलेलं समीकरण आहे, त्यामुळे या ठिकाणी विजय निश्चित आहे अशा पद्धतीने भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। कॅमेरामन भामदासह युवराजचा अतुल परदेशी, आपला आवाज, चिंचवड।